नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका ज्योत्स्ना. तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करते. मित्रांनो, आज आपण आपल्या पेपर नंबर 4 मधील जो चौथा घटक आहे बखर, या घटकातील संकल्पना आपण बघून झालेल्या आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष बखरी ज्या आहेत त्या बखरीमधील जी शिवकालीन बखर आहे, सभासदांची बखर, या शिवकालीन बखरीतील सभासदांची जी बखर आहे, या सभासदाच्या बखरी संदर्भात इथे चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सभासदाची बखर ही जी बखर आहे, ही शिवकाळातील पहिली बखर होय. आणि या बखरीचे जे लेखक आहेत ते म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद हे आहेत. म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बखर लिहिलेली आहे. आपण असं म्हणूयात की शिवकाळातील ही पहिली बखर होय. आणि सभासदांची बखर ही समकालीन बखर असून बाकीच्या ज्या शिवचरित्र वर्णनपर बखरी आहेत त्या उत्तरकालीन आहेत. त्यामुळे समकालीनाने शिवाजी महाराजांचे लिहिलेले पहिले चरित्र म्हणून ऐतिहासिकत्वाच्या बखरीचे महत्त्व अनन्यसाधारण असं आहे. कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बखर लिहिली. त्यावेळी ते राजदरबारात सभासद होते, म्हणूनच ते इतिहासाचे पुरातन माहितगार आहेत. आणि ही जी बखर आहे ही अनंत कृष्णाजी अनंत सभासद यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेने वरून त्यांनी चंदी चंदावर येथे ही बखर लिहिलेली आहे. आणि या बखरीचा मुख्य जो विषय आहे तो म्हणजे शिवाजी महाराजांची चरित्रकथा आहे. बखरीचा मुख्य विषय काय आहे? शिवाजी महाराजांची ही चरित्रकथा आहे. आणि यामध्ये कृष्णाजी अनंत सभासद यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील एकूण 71 प्रसंगाचे निवेदन या बखरकाराने केलेले असून बहुतेक ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या संपूर्ण घटना त्यांनी यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. म्हणजे जे बखरीचं स्वरूप आहे ते ह्या पद्धतीचं आहे. ही जी बखर आहे ह्या बखरीचं स्वरूप अशा पद्धतीने दिले आहे. त्यामध्ये बघा, हे जे 71 प्रसंग आहेत ते त्यामध्ये अफझल खानाचा वध, साहिस्ती खानास शासन, तसेच औरंगजेबाच्या भेटीसाठी दिल्लीस व आग्र्यास जे प्रयाण केलेले आहे ते, तसंच राज्याभिषेक व भागानगरास भेट असे अनेक महत्त्वाचे जे प्रसंग आहेत, ह्या प्रसंगाबद्दल ह्या बखरीमध्ये वर्णन आलेलं आहे. आणि त्यामध्ये प्रथमतः शिवाजी महाराजांचे जे पूर्वचरित्र आहे ते त्रोटकपणे दिलेले असून त्यात अफझल खानाचा वध आणि शिवाजी महाराजांचे दिल्लीस प्रयास आणि शिवराज्याभिषेक हे जे आहेत, तसेच त्यामध्ये शिवाजी आणि व्यंकोची भेट हे प्रसंग मात्र या बखरीमध्ये सविस्तरपणे वर्णन केलेले आहेत. राज्याभिषेक असेल किंवा शिवरायांचे महाप्रयाण आहे, या दोनच घटना इथे कालनिर्देश म्हणजे काळाचा उल्लेख करून या बखरीत केलेल्या आहेत. त्यानंतर ज्या उरलेल्या ज्या घटना आहेत त्यांचं काय केलेलं आहे की त्यांचं निर्देश पुढे मागे आलेला आहे. आणि त्यामुळे इथे शिवाजी महाराजांच्या अतीव आदराने आणि उत्कंठ भावनेने ही बखर भरलेली आहे. कृष्णाजी अनंत सभासदांपासून आपण असं म्हणू शकतो की सभासदांपासून ऐतिहासिक जे लेखन आहे या लेखनाची परंपरा सुरू झालेली आहे. आणि म्हणून कृष्णाजी अनंत सभासद ह्यांना मराठीतील ऐतिहासिक लेखन परंपरेचे जनक म्हणून ओळखले जाते. आणि म्हणूनच त्यांना राजवाड्यांनी महाराष्ट्राचे सर टॉमस मोर हे बिरुद बहाल केलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने, म्हणजे मी जसं सांगितले की काळाच्या नोंदी किंवा सनावळ्या किंवा काळाच्या नोंदी ज्या आहेत त्या करून इतिहासाची रुक्षता येऊ नये याची दक्षता
सभासदांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे किंवा तथापि शिवचरित्रातील जे महत्त्वाचे प्रसंग आहेत, या प्रसंगाची सलग गुंफण करून कथात्मकतेची आकृतिबंध या बखर लेखकाने निर्माण केलेला आहे. मग ह्या ज्या बखरीचा ही जी बखर आहे, सभासदांची बखर, या बखरीचा इतिहास काय आहे? आपण जसं आता स्वरूप बघितलं, त्याच पद्धतीने इतिहास काय आहे? थोडक्यात ते सांगते. ही जी बखर आहे, या बखरीचा इतिहास असा म्हणता येईल, की यादवांची सत्ता जेव्हा यादवांची सत्ता, ठाणे कोकणची सत्ता आणि दक्षिणेतील विजयनगरची जी सत्ता आहे, यांचा एका पाठोपाठ असा जेव्हा अस्त झाला आणि महाराष्ट्रामध्ये मुसलमानांची सत्ता जेव्हा दृढमूल झाली, त्यामुळे जवळ-जवळ 300 वर्ष समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये कसले चैतन्य उरले नव्हते आणि महाराष्ट्र एक थंड गोळा होऊन पडला होता. परंतु शिवाजी महाराजांच्या उदयाने नवे युग निर्माण झाले. त्यांनी 4 पादशाहीने उभा दावा मांडला आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना केली. हे या बखरीतील शिवाजी राजांच्या जीवनाचे व कार्याचे चित्रण ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातील व्यक्ती आणि स्थळ यांचे निर्देश तसेच 18 कारखाने, खजिना, सिलेदार, सरकार, सुभेदार, कारकून, गडकोट आणि स्वपक्षाकडील व्यक्ती इत्यादींचा तपशील प्रमाणभूत आहे आणि महत्त्वाचा आहे. त्यानंतर जी सामाजिक अवस्था आहे किंवा शिवाजी महाराजांनी घडवलेले जे परिवर्तन आहे, तसेच शिवाजी महाराजांचं व्यक्तिदर्शन, त्याच्यातील वर्णन शैली, व्यक्तिवर्णने आणि प्रसंगवर्णन, तसंच युद्धवर्णन आणि भाषाशैली, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्यांना ह्या बखरीमध्ये बघावयास मिळतो. ह्या बखरीमध्ये आलेले जे युद्धाची वर्णनं आहेत, म्हणजे हे युद्धप्रसंग म्हणजे काय तर संघर्ष. ह्या संघर्षाचं ही वर्णन खूप छान पद्धतीने या बखरीमध्ये आलेलं आहे. त्यामध्ये अफझल खानाचं सैन्यांशी झालेले युद्ध, तसेच सिंहगडावरील तानाजी, उदयभानू यांचे युद्ध आणि मुरारी बाजी दिलेर खान यांचे पुरंदरगडावरील जे युद्ध आहे, ह्यांचं जे वर्णन आहे, हे लक्ष वेधून घेणारं आहे. त्याच पद्धतीने सभासद बखरीतील शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिदर्शन आहे, हे अत्यंत नीटसं असं आलेलं आहे, नेटकं आहे आणि इतिहासाशी जवळीक साधणारं असं आहे. म्हणजे एकंदरीत ही जी बखर आहे, या बखरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यामध्ये मी जसं सांगितलं, की शिवाजी महाराजांचं व्यक्तिदर्शन, जे व्यक्तिदर्शन आहे, त्यामध्ये त्यांची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीशी अत्यंत प्रतिकूल असे होते. वाडवडिलांनी परकीयांची चाकरी स्वीकारलेली होती आणि जवळ मनुष्यबळ नाही तरीही स्वराज्याच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी जी प्रतिज्ञा तयार केलेली, त्या सर्व गोष्टींचा संदर्भ आपल्याला सभासदांची जी बखर आहे, त्या बखरीमध्ये बघावयास मिळतो. आणि या पद्धतीने ही जी बखर आहे, त्यामध्ये काही व्यक्तिवर्णने आलेले आहेत. ते सुद्धा खूप आहेत महत्त्वाचे आणि जे प्रसंग आहेत, म्हणजे जी व्यक्तिवर्णने आहेत, त्यामध्ये छोटी-छोटी वाक्य घेऊन सुबोधता आणि सुगमता ही या वर्णनशैलीची वैशिष्ट्य आपण समजू शकतो. आणि ही जी बखर आहे, ही ही जी वर्णने आहेत, व्यक्तिवर्णने, ही या सभासद बखरीतील मराठमोळेपणाचं लक्षण आहे, असं आपल्याला म्हणता येईल. ही जी बखर आहे, या बखरीमधले जे काही प्रसंग वर्णन आहेत, मग त्यामध्ये बघू शकता तुम्ही, की अं, सभासद बखरीमधील जे प्रसंग वर्णन आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने अफझल खानाचा वध हे एक महत्त्वाचं प्रसंग वर्णन आहे. त्यानंतर औरंगजेब शिवाजी महाराज यांची जी भेट आहे आणि या भेटीमधून जी आग्र्यातून सुटका, म्हणजे कशा पद्धतीने औरंगजेबाची आणि शिवाजी महाराजांची भेट होते. त्यानंतर
कोणती युक्ती करून ते आग्र्यातून स्वतःची सुटका करून घेतात. हे जे प्रसंग आहेत, हे प्रसंग खरंच लक्ष वेधून घेणारे असे आहेत. त्यानंतर राज्याभिषेक किंवा भागानगरच्या कुतुबशहाची भेट, हे प्रसंग लक्ष वेधून घेणारे आहेत, लक्ष वेधून घेतात. आणि या सर्व जे प्रसंग आहेत, या सर्व प्रसंगांची सभासदांनी अतिशय नीटके व नेमके केलेले आहे. आणि त्यामुळे इथे प्रसंग वर्णन करताना प्रत्यक्ष वातावरण निर्मितीचा प्रत्ययकारी असा अनुभव येतो. हे या बखरीचं वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल. तसंच अफझल खानाची भेट आणि वधाचा जो प्रसंग आहे, हा प्रसंग म्हणजे एक रोमहर्षक नाट्य आहे. आणि त्यामुळे हे जे नाट्य आहे ते प्रत्यक्ष सभासदांनी जिवंत उभे केलेले आहे. आणि ह्या प्रसंगावरूनच प्रत्यक्ष क्षणाक्षणाला आपली उत्कंठता वाढत जाते. म्हणजे क्षणाक्षणाला उत्कंठता वाढती ठेवण्याचे महत्त्वाचे कौशल्य जे आहे, ते सभासदांनी या बखरीमध्ये घेतलेलं आहे. आणि त्यामुळे ही जी बखर आहे, ही खूप सुंदर आहे. म्हणजेच शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराजांचे जे चरित्र आहे, ते संपूर्ण चरित्र आपल्यांना कृष्णाजी अनंत सभासद ह्यांनी सभासदांची बखर या बखरीमधून दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, नक्की ही बखर वाचण्याचा प्रयत्न करा आणि वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर अशी ही बखर आहे. तुम्हाला तुमच्या लायब्ररीत मिळाली तर नक्की वाचा. इथे मी त्याच्यातील मोजक्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. पण जर तुम्हाला संपूर्ण बखर मिळत असेल तर नक्की वाचा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या. इथे आपले सभासदांची बखर आपण थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.